म्हटलं नवीन वर्षाचं जे काही फ्रीजमध्ये आहे ना ते संपवून टाकावं अगोदर. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. प्लीज गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी इकडे बनवायला घेतला होता गाजराचा हलवा. आणि गाजर किसण्यासाठी माझ्याकडे किसणी नव्हती, म्हणून मग मी काय केलं, त्याचे छोटे छोटे स्लाइस केले आणि कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये ते चांगले भाजून घेतले आणि त्यानंतर भरपूर असं दूध घालून म्हणजे मस्त असं शिजायला ठेवले. आणि इकडे दूध मस्त तापवून घेतले. आज मिस्टरांनी भरपूर असं दूध आणलं होतं. त्यांनी नवीन वर्षाचं काहीतरी आईस्क्रीम वगैरे कर म्हणून आणलं होतं. आणि मग काय सकाळ सकाळी नवीन वर्षात मुंबईला तर चांगलाच पाऊस झाला, त्यामुळे म्हटलं वातावरण खराब झालं आहे तर मग कॅन्सल झालं आईस्क्रीम बनवायचं. मग इकडं मस्त असं बघितलं का तुम्ही की मस्त असं शिजवून घेतल्यानंतर ते बरोबर मॅश झालं जे गाजर होतं ते. आणि त्यानंतर थोडंसं मॅश झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी अजून थोडेसे साखर वगैरे घातली. आणि साखर थोडीच घातली कारण की माझ्याकडे खावा भरपूर असल्यामुळे मी त्यातून खावाच टाकला का. आणि खाव्यामध्ये मस्त असा खावा मम्मीने परतून दिला आहे, त्यामध्ये वेलदोडे वगैरे सगळं घालून, त्यामुळे वेलदोडे वगैरे घालायची गरजच पडली नाही. नंतर मग मस्त असं चांगला परतून घेतल्यानंतर हे असा झाला होता. का माझ्याकडे गाजर पण जास्त नव्हते, 3-4च छोटे छोटे गाजर होते. मग म्हटलं संपवून टाकूयात. आणि मला असंही थोडंसं बासुंदी करायची होती, मग म्हटलं ते मी दोन्ही मिक्सच करू. आणि मस्त एवढा छान झाला ना की काही विचारूच नका, खूप छान आणि खूप टेस्टी. मी तर म्हटलं की मी आता इथून पुढे असंच बनवत जाईन. रबडी पण होते त्याच्यामध्येच आणि गाजराचा हलवा पण मस्त होतो. त्यानंतर मी इकडे मस्त बटाटे वगैरे शिजवून घेतले आणि त्यानंतर थोडीशी दह्याला फोडणी द्यायची होती. आणि इकडं मग मस्त असं मी बटाटे शिजवून घेऊन ते मॅश करून त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून भाजी करण्यापेक्षा मी डायरेक्ट त्याला वरून फोडणीच दिली. आणि ते मस्त असं चपातीसोबत छान लागतं, म्हणून मग मी तसंच बनवलं. मिरचीचा वगैरे मस्त असा तडका दिला, जिरी मोहरीचा. आणि इकडे बघू शकता तुम्ही छान असं दह्याला पण तडका दिला. दोन्ही तडके एकत्रच बनवून घेतले आणि खूप छान, जसं तुम्ही वडापावला बनवताना तसंच मस्त असं बनवून घेतलं. आणि त्यानंतर परत चपात्या वगैरे बनवलं. आणि मग असं जेवण मी आज बनवलं होतं जेवणामध्ये. तर भेटू नेक्स्ट